तर मित्रांनो, राज्यातील पीक पाहणीच्या अटीमुळे सोयाबीन कापूस अनुदानासाठी अपात्र ठरलेल्या यादीमध्ये नाव न आलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक निर्णय 27 सप्टेंबर 2024 राज्य शासनाच्या मार्फत घेण्यात आला आहे. आणि याच्या संदर्भातील महत्त्वाचा असा GR काल 27 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. तर ज्याच्यामध्ये राज्यातील पीक पाहणीच्या अटीमुळे अपात्र झालेल्या परंतु 7/12वरती कापूस सोयाबीन पिकाची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना आता सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र करण्यात येणार आहे. आणि 23 सप्टेंबर 2024च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याच्या संदर्भातील एक चर्चा करण्यात आली होती. याचबरोबर 24 सप्टेंबर 2024 रोजी मुख्य सचिव कार्यालयाच्या माध्यमातून याच्या संदर्भातील टिप्पणी करण्यात आली होती. याच अनुषंगाने हा एक महत्त्वपूर्ण असा GR निर्गमित करण्यात आला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता GR काय GR मध्ये काय माहिती दिली आहे बघा. तर शासन निर्णय बघा. सन 2023च्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकाची लागवड केली आहे व पीक पाहणी या पोर्टलवर नोंद नाही, मात्र संबंधित तलाठी यांच्याकडे 7/12 उतार्यावर या लागवडीची नोंद आहे, अशा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अनुज्ञेय करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. दुसरं बघा, पीक पाहणी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांच्या आधार संबंधी पत्रास अनुसरून आधार संबंधी माहिती पोर्टलवर भरल्यानंतर त्यानुसार संबंधित शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये अर्थसहाय्य वितरणाची कार्यवाही करण्यात यावी. तिसरं बघा, महा पीक पाहणी पोर्टलवरील संबंधित शेतकऱ्याचे नाव आणि आधारप्रमाणे नाव जुळवणी करून त्यासाठी मॅचिंग पर्सेंटेज 90% पर्यंत अनुज्ञेय ठेवण्याबाबतची कार्यपद्धती वगळण्यात येत आहे. म्हणजे याचाच अर्थ बघा, बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची नाव मॅच न होण्यामुळे अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता होती. ते मॅचिंग पर्सेंटेज आता याच्यामधून वगळण्यात येणार आहे. चौथं बघा, सामायिक खातेदाराच्या बाबतीत जे सामायिक खातेदार अन्य खातेदाराची संमती घेऊन स्वयंघोषणा प्रमाणपत्र सादर करतील अशा खातेदारांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये संबंधित खातेदाराकरिता अनुज्ञेय असलेले एकूण अर्थसहाय्य वितरणाची कार्यवाही करण्यात यावी. आणि 5 बघा काय आहे, सदर योजनेअंतर्गत वैयक्तिक व सामायिक खातेदाराकरिता प्रति पीक 2 हेक्टरची मर्यादा स्वतंत्रपणे अनुज्ञेय करण्यात यावी. तर मित्रांनो, असे महत्त्वाचे निर्णय काल 27 सप्टेंबर 2024 शासन निर्णयाच्या माध्यमातून घेण्यात आले आहेत. मित्रांनो, पीक पाहणीच्या यादीमध्ये नाव नाही, परंतु आपल्या 7/12 नमुना 12ला जर कापूस आणि सोयाबीन पिकाची नोंद असेल तर डिजिटल स्वरूपातील 7/12 याचबरोबर आधार कार्ड अशा प्रकारची कागदपत्रे आपल्या कृषी कार्यालयात जमा करा, जेणेकरून आपलं यादीमध्ये नाव नसेल तर आपलं यादीला नाव येण्यासाठी प्रयत्न केले जातील. धन्यवाद मित्रांनो, माहितीपूर्ण व्हिडिओ होता. जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.